5 ऑक्टोबर 2024ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्रात ते मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात येऊन विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करतील. येणाऱ्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. दसऱ्यानंतर आचारसंहिता लागू शकते. त्याच्यामुळे त्याच्या आधी जेवढं शक्य होईल तेवढ्या विकास कामांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम उरकून घेण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. पण जो ठाण्यात 14,000 कोटींचा प्रोजेक्ट होणार आहे, ज्याचं नाव आहे गायमुख भाईंदर, या मार्गाचं हा 14,000 कोटींचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये 8,000 कोटी आणि 6,000 कोटी म्हणजे एक बोगदा आहे आणि एक एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. तर असं टोटल 14,000 कोटींचा हा प्रोजेक्ट आहे. पण हा प्रोजेक्ट म्हणजे एवढं मोठं टेंडर अवघ्या 20 दिवसात काढण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे, असा थेट आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्याच्यामुळे निवडणुकीच्या आधी काही गडबडीत भूमिपूजन करून, म्हणजे ज्या गोष्टीला अजून परवानग्या मिळाल्या नाही आहेत किंवा जे भूमिपूजन 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी व्हायला पाहिजे, तर केवळ निवडणुकीसाठी घाई गडबडीत भूमिपूजन करायचं आणि काम चालू करायचं हा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला आहे. या संदर्भात आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत नक्की काय म्हणालेत ते आपण जाणून घेऊया. माझ्या कानावर येतं की 5 तारखेला पुन्हा एकदा या राजवटीने प्रधानमंत्री महोदयांना त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून बोलवून ठाण्यात असेल, मुंबईत असेल, काही महत्त्वाची भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी त्यांना बोलवलेलं आहे. आता त्याच्यात एक कदाचित काम जे माझ्या कानावर येतं आहे ते म्हणजे गायमुख भाईंदर हा जो साधारणपणे रस्ता आहे, 14,000 कोटीचं काम आहे. त्याच्यात 8,000 कोटीचं टनेल आहे, 6,000 कोटीचा हा एलिव्हेटेड रोड आहे. आता गायमुख भाईंदर रस्ता ठीक आहे, होणं गरजेचं आहे, व्हायलाच पाहिजे. आमचं जेव्हा सरकार येईल ते देखील आम्ही करू काम. पण ह्या 14,000 कोटीचं जे काही टेंडर MMRDने काढलेलं आहे, ह्याच्यात गंमत बघा अशी केली आहे त्यांनी. पहिलं टेंडर डॉक्युमेंट इश्यू कधी केलं आहे तर 13 सप्टेंबर 2024. 13 सप्टेंबर 2024ला टेंडर डॉक्युमेंट इश्यू केलेलं आहे आणि फायनल सबमिशन डेट ही कधीची ठेवली आहे? आजची 3 ऑक्टोबर. 14,000 कोटीच्या कामासाठी कोणी शॉर्ट टेंडर नोटीस या देशाच्या इतिहासात काढलेला आहे का? शॉर्ट टेंडर नोटीस कधी काढतो आपण? कधी कुठची इमर्जन्सी असेल, कधी एखादं डिवायडर असेल, मॅनहोल असेल, कुठेतरी खड्डा पडला ते बुजवायचं असेल आणि टेंडर काढणं गरजेचं आहे. 7 दिवसाचं, 15 दिवसाचं छोटं मोठं काम जिथे असतं तिथे आपण शॉर्ट टेंडर नोटीसनी काम करतो. पण एवढ्या मोठ्या कामासाठी, ज्याला या कामाला पुढची 3-4 वर्ष जातील, हे खोके सरकार जर असेल तर अजूनच वर्ष जातील, अशा कामासाठी 14,000 कोटीच्या कामासाठी 20 दिवसाचं टेंडर काढणं हे किती योग्य? बरं, कदाचित ह्याचं भूमिपूजन होऊ शकेल, कारण परवाच्या दिवशी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री महोदयांना बोलवलेलं आहे. ठाण्यामध्ये नेणार आहेत असं मी ऐकलेलं आहे आणि तिथे अनेक जी भूमिपूजन होणार आहे त्याच्यात हा देखील एक मोठा कार्यक्रम होईल. पण हे सगळं होत असताना मी प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यालयाला विचारू इच्छित आहे की आपल्याला देखील मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं की रस्त्याचं भूमिपूजन करू नका, कारण जी बदनामी होते ती PMOची होते, प्रधानमंत्री महोदयांची होते. रस्त्याचं काम एकसुद्धा मुंबईत झालेलं नाही आहे, ज्या रस्त्याचं काम भूमिपूजन प्रधानमंत्री महोदयांच्या हातून ह्यांनी करून घेतलं होतं. त्यावेळी देखील मी चांगल्या मनाने सांगितलं होतं, कुठेही मनात द्वेष न घेता, कुठेही मनात काही राजकीय हेतू न धरता मी सांगितलं होतं की भूमिपूजन करायच्या आधी पहिली चौकशी करा. मी बघितलेलं आहे एवढे वर्ष मुंबई महानगरपालिकेत जवळून काम करत असताना किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात देखील मी त्यावेळी बघत असताना, सरकार महाविकास आघाडीचं असताना एखादी बिल्डिंगचं जरी उद्घाटन करायचं असेल तरी OC आल्याशिवाय बिल्डिंगचं उद्घाटन CMO किंवा कुठचंही कार्यालय करू देत नाही. मग हे जे काही गायमुख ते भाईंदर रस्त्याचं आणि हे 14,000 कोटीचं शॉर्ट टेंडर नोटीस जी काढलेली आहे, ह्या शॉर्ट टेंडर नोटीस काढून भूमिपूजन जर करत असाल तर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स झालं आहे का? सॉईल टेस्टिंग झालं आहे का? जिओ टेक्निकल सर्वे झालं आहे का? म्हणजे अजून कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमला नाही आहेत आणि भूमिपूजन करायला तुम्ही उडी मारत आहात.